महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विषयावर प्रत्येक जातीच्या वेगळ्या पद्धतीचं आरक्षण मागणी करत असताना अशाच पद्धतीने हैदराबाद गॅजेट 1969च्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एसटी मध्ये आहे आणि एसटी मध्ये असल्यामुळं वंजारी समाजाची सुद्धा मागणी आहे। हा वंजारी समाज हा भटकविमुक्त आहे, मोलमजुरी करून खाणारा समाज आहे, कष्टाळू समाज आहे, ऊस तोडणारा समाज आहे। त्यामुळे 1969 साली जे गॅजेट झालं त्या गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट, त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एसटी प्रवर्गात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। किंवा महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2% आरक्षण आहे। मी कष्टकऱ्यांच्या गोरगरीब मुलांच्या नोकरीसाठी हा विषय घेतोय आणि हे सगळं होत असताना 2% आरक्षण जरी आम्हाला असलं तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची जाहिरातीमध्ये आमची एकही जागा 000 असते। आमच्या 2% सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळत नाहीत। त्यामुळे आमची भूमिका ही एक तर आम्हाला एसटी मध्ये टाका, नसता आम्हाला 2%वरून 5% आरक्षण एनटी मध्ये असलं पाहिजे ही आमची वंजारी समाजाची भूमिका आहे। आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु 1969 मध्ये जे गॅजेट झालं हैदराबाद गॅजेटमध्ये जे आम्ही वंजारी समाज एसटी मध्ये आहोत तोच समाज आम्ही सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला एसटी मध्ये टाकलं पाहिजे ही या महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी समाजाच्या गरीब जनतेची, कष्टकऱ्यांच्या, ऊसतोड कामगारांची मागणी आहे। त्यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करेल की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वंजारी समाजासाठी जे 1969चं हैदराबाद गॅजेट तयार झालं त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये टाका, नसता 2% आरक्षण 1992 मध्ये 2% आरक्षण लोकनेते मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे आणि ते होत असताना आज आम्ही त्याच्यापेक्षा 3 पट झालोय आणि त्याच्यामुळे आमचं सुद्धा 2%वरून 5%वर आमचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा आमचा समाज ऊसतोड कामगार आहे, रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आजही त्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, तो नोकरीत गेला पाहिजे। आम्हाला वंजारी समाजाचा गर्व आहे। या महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराचे मुलं IAS झालेत, IPS झालेत। आमची भूमिका आहे राजकारणाच्या पद्धती होईल, परंतु महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्या कष्टकऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे। एक पालक एका मुलाला नोकरी करण्याच्या मध्यापर्यंत त्याचं शिक्षण होईपर्यंत 20 ते 25 लाख रुपये एक पालक खर्च करतो आणि एवढे पैसे खर्चून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही। आमची भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये 2%वरून 5% आरक्षण आम्हाला एनटी मध्ये मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। नसता हैदराबादचं गॅजेट आम्हाला एसटी मध्ये टाकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। नव्यानं मागणी पाहिलं तर बंजारा समाज असेल तो त्या समाजाला रस्त्यावर उतरत आहे, वंजारी समाज एखादा नवीन मागणी करतोय। कशा पद्धतीने तुमची मागणी असणार आहे? मागणीला कोणत्या मागणीला तुम्ही मागणी करता? नाही, हैदराबाद गॅजेटची मागणी हैदराबादचं गॅजेटच आहे। 1969 मध्ये गॅजेट तयार झालं त्यामध्ये ज्यावेळी त्या स्टेटमध्ये आम्ही एसटी आहोत, वंजारी समाजच आहे, समाज वंजारी आहे, तिथे एसटी असल्यामुळे आम्ही एसटी व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि राज्य सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे।
आज बंजारा समाजाचा एक आमचा बांधव धाराशिवमध्ये त्यांनी आत्महत्या केली. आमचे कराड बंधू परवा दिवशी लातूर जिल्ह्यात आत्महत्या झाली. म्हणजे काय चाललंय? मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करेन, भावांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आत्महत्या केल्याने हा विषय मिटत नाहीये. उलट तुम्ही लढावं लागेल, लढून जिंकावं लागेल. आपण लढणारे माणसं आहेत, आपण आत्महत्या करणारे माणसं नाही. माझी भूमिका आहे सर्व बांधवांना, सगळ्या समाजातल्या, की आपण आत्महत्या हा आपला चुकीचा पाऊल आहे. आपलं कुटुंब पुन्हा रस्त्यावर येत आहे, हा पण आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, की राज्याच्या सरकारला विनंती आहे, की ओबीसी हा आम्हाला एसटी मध्ये एसटी प्रोग्राम टाका. आम्ही आता स्वस्त बसणार नाही. आम्हाला रस्त्यावरची लढाई चांगली लढाईची माहिती आहे. मुंडे साहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलेला आहे. त्यामुळे वंजारी समाज हा किती संघर्ष करतो या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे, सगळ्या समाजाला माहिती आहे, सगळ्या पुढाऱ्याला माहिती आहे. वंजारी समाज हा संघर्ष करतो आणि संघर्ष करून प्रत्येक गोष्टीत एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्याला जर त्याला अधिकारी करायचा असेल, रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्या मुलाला कुठेतरी नोकरी लागली पाहिजे. ह्या पद्धतीने आज एक पालक 25-25, 30-30 लाख रुपये खर्च करतो नोकरी मिळेपर्यंत. मग हे पैसे कोणाचे? या कष्टाचे पैसे ना. त्यामुळं आमची भूमिका आहे स्पष्ट आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमची मागणी आहे. आम्ही करून दाखवतो, आम्ही बोलत नाही. आम्ही करून दाखवतो, आम्ही बोलत नाहीत. हा वंजारी समाज आहे, हा रस्त्यावरची लढाई लढतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, एक तर 2% आम्हाला 5% आरक्षण द्या. नसता राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की ज्यावेळी आपण एखादी शासनाच्या माध्यमातून जाहिरात निघली जाते आणि जाहिरात निघाल्यानंतर आम्हाला आमच्या हक्काचं 2% आरक्षण कोणत्या जाहिरातीमध्ये असतं, ती जाहिरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावी, सरकारने बघावी. सरकारने जर आम्हाला 2% जरी आरक्षण असेल तरी ते आरक्षण आम्हाला मिळत नाही. आमचे पोरं, कष्ट करणारे पोरं, रात्रंदिवस अभ्यास करणारे पोरं, फक्त आणि फक्त आरक्षणाअभावी आम्ही बाजूला असतो. हजारो पोरं, लाखो पोरं शिकून पार ग्रॅज्युएशन करून आज ऊस तोडतायत. ऊस, याचं दुःख आम्हाला आहे. मी राज्यातल्या समाज बांधवांना विनंती करेन की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राजकारण कुठेही जाईल पण शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, ऊसतोड कामगाराच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे आणि ती हक्काची नोकरी असली पाहिजे. आज मला गर्व वाटतो की ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे पोरं, ऊसतोड कामगाराचे पोरं कितीतरी IAS, IPS, PSI, PI, DYSP अधिकारी झाले, पोलीस झाले, तलाठी झाले. हा मला गर्व आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण या लढ्यामध्ये ताकदीने एकत्र आलो पाहिजे आणि आपल्याला 1969चं गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट आहे, त्या गॅजेटनुसार आम्ही 100% महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये आलो पाहिजे, ही आमची भूमिका आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की आपण सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे. मुंडे साहेबांनी जे आरक्षण दिलंय त्या आरक्षणामुळे आम्ही या प्रवृत्तीत आहोत, सगळे आम्ही त्यात आहोत. परंतु या हैदराबाद गॅजेट तेलंगणामध्ये आम्ही जर एसटी मध्ये असू तर आम्ही 100% महाराष्ट्राच्या एसटी मध्ये आलो पाहिजे. नसता आम्ही 100% तुम्हाला सांगतो, वंजारी समाजाची लढाई, त्यांची पार्श्वभूमी जर बघितली, त्यांचं काम जर बघितलं मागच्या गेल्या शेकडो वर्षाच्या काळामध्ये, तर वंजारी समाजासारखं कष्ट कुणी करू शकत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे, या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आम्ही लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊ. आम्ही जे आयोग नेमलाय आता ओबीसीचा आयोग